जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अभि पवार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अभि पवार ब्लॉग चॅनल मध्ये। आज मी तुम्हाला घेऊन चाललोय मुंबईतील एका गडद जंगलात। होय, बरोबर ऐकलं। दक्षिण मुंबईत मरीन ड्राईव्ह पासून काही मिनिटांवर जिथे इमारती, गाड्यांचा गोंगाट आणि लोकांची गर्दी असते, याच गोंगाटामधून एक वाट जाते, ती म्हणजे निसर्गरम्य रस्त्याकडे। हा नवीन मार्ग म्हणजे निसर्ग, शुद्ध हवा, शांती यांचं परिपूर्ण मेळ, ज्याचं नाव असं आहे मलबार हिल एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकअवे। होय, तर या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। तर चला आज बघूया या वॉकअवे वरून जंगलाचा सफर। हा वॉकवे सुमारे 480 ते 700 मीटर इतका लांब आहे आणि या वॉकवेवरती चालताना तुम्हाला पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याची झुळूक आणि जंगलाचा सुगंध हे सगळं एकत्र अनुभवायला मिळेल। माझ्यासाठी हा अनुभव खास होता, कारण शहरात असूनही इतका शांत आणि पॉल्युशन फ्री भाग आहे। कधी कधी आपल्याला निसर्गाची गरज लागते आणि त्यासाठी हे लोकेशन परफेक्ट आहे। यायचं असेल तर इथे तिकीट आहे पर पर्सन 25 रुपीज आणि इथे तिकीटची सिस्टम अशी आहे की ऑनलाईन आहे। इथे बाहेर गेट जवळ तुम्हाला एक क्यूआर कोड मिळतो, त्याच्यावर तुम्हाला स्कॅन करून ऑनलाईन वेबसाईट वरून पेमेंट करावा लागतो आणि तुम्हाला व्हॉट्सअप वरती एक स्कॅनर येतो, तो स्कॅनर तुम्हाला स्कॅन करून तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळते आणि इथे फक्त तुम्हाला 1 तासच मिळतो। त्या 1 तासामध्येच तुम्हाला पूर्ण वॉक अवे फिरावा लागतो आणि एवढं काय मोठं नाही, लगेच होतं, पण लोकांना आजकाल फोटो व्हिडिओ या काढण्यामध्ये टाइम लागतो, पण 1 तासामध्ये इनफ आहे, कारण छोटाच आहे। हा एंड पॉइंट आहे त्याचा, इकडनंच एंड पॉइंट आहे। तर असं आहे, तर तुम्ही जर या परिसरात कधी आलात तर नक्की इथे भेट द्या, कारण हा परिसर म्हणजे हँगिंग गार्डन जर तुम्ही बघितलं तर तिथे हँगिंग गार्डन वरती जाण्याचा रस्ता, तर हँगिंग गार्डनला लागूनच आहे। आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये याचा पूर्ण ऍड्रेस देईल।
तर हा होता मलबार हिल फॉरेस्ट वॉकवेचा छोटासा प्रवास. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा तुम्हाला दुसरा कोणत्या जागेवरचा व्हिडिओ पाहायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत निसर्गामध्ये रमून जा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.